नमस्कार मित्रांनो, ऑल अबाउट बुक्स मध्ये मी पियुष पाटील तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। आज आपण वैचारिक व्यासपीठे या गोविंद तळवलकरांच्या पुस्तकाविषयी जाणून घेणार आहोत। तर या पुस्तकाची विशेष माहिती म्हणजे अशी की गोविंद तळवलकर साप्ताहिक साधनामध्ये नियमित लेख लिहित असत आणि त्यांनी एक लेखमाला सुरू केली। त्याचं औचित्य असं झालं की आपल्या प्रसार माध्यमांनी अमेरिकन टीव्हीचा उथळपणा अंगी बाणवला आणि त्यांच्याशी स्पर्धा करण्याच्या नादात फक्त मनोरंजन हेच एक साधन बनलं। पण वृत्तपत्र किंवा पत्रकारिता म्हणजे मनोरंजन नाही, तर अशा या जगात वैचारिक व्यासपीठे जी विद्यार्थ्यांना अभ्यासकांना कामात येतील अशी दैनिके कुठली आहेत, नियतकालिके कुठली आहेत, तर त्यांनी या लेखांमध्ये 12 लेख त्याचे केले आणि त्या 12 लेखांची एक पुस्तक व्हावे असे साप्ताहिक साधनाच्या संपादकांना वाटू लागले आणि त्यांनी वैचारिक व्यासपीठे हे पुस्तक बाजारात आणले। तो वैचारिक व्यासपीठामध्ये गोविंद तळवलकरांनी आपल्याला अमेरिका, इंग्लंड आणि भारतातील दैनिक आणि नियतकालिकांविषयीची माहिती ह्या पुस्तकात मांडली आहे। त्यांचा संपादकीय वर्ग कसा आहे, ते कुठल्या विषयावरती लिहितात आणि त्यांचा वाचक वर्ग, त्यांचा इतिहास काय आहे याची थोडक्यात माहिती प्रत्येक स्वरूपाच्या लेखामध्ये दिलेली आहे। जसं आपण पाहू शकतो की या पुस्तकामध्ये आपल्याला द इकॉनॉमिस्ट, द गार्डियन, भारतातलंच सांगायचं झालं तर इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल वीकली, हिंदुस्तान टाइम्स, टाइम्स ऑफ इंडिया, द हिंदू यांसारख्या वृत्तपत्रांचा इतिहास, त्यांचा वाचक वर्ग, त्यांचा संपादकीय वर्ग तो कसा कसा बदलत गेला, काळानुरूप त्यांच्या लेखनशैलीत कसे बदल घडले याविषयीची विस्तृत माहिती या पुस्तकात आपल्याला वाचायला मिळते। या लेखांमध्ये या पुस्तकामध्ये ज्या ज्या नियतकालिका असेल किंवा दैनिकांवरती लेख झाला आहे ते प्रचंड खपाचे आणि त्या त्या काळातले प्रसिद्ध असे नियतकालिका आणि दैनिक आहेत। जर आपण माध्यमांचे विद्यार्थी असाल किंवा एकूणच समाज जीवनाचा पाश्चात्य असेल, अमेरिकेतला असेल किंवा भारतातला असेल, यातील नियतकालिक, दैनिके यांचे जर आपल्याला वाचन हवं असेल तर ती कुठली वाचावी असा प्रश्न सुद्धा आपल्याला आवर्जून पडतो। तो वैचारिक व्यासपीठामध्ये जी नियतकालिके किंवा दैनिक गोविंद तळवलकरांनी सांगितली आहे ती आपण वाचू शकतो आणि एकूणच तुम्हाला त्यांचा प्रवास जाणून घ्यायचा असेल तर हे पुस्तक तुमच्यासाठी आहे। तर वैचारिक व्यासपीठ हे पुस्तक तुम्हाला कसं वाटलं हे तुम्ही मला ईमेलद्वारे कळवू शकता। तसंच तुम्ही वाचलेली आवडीची पुस्तकं ही तुम्हाला जर त्यांच्याविषयीची माहिती द्यायची असेल तर त्यांचे नाव मला सुचवू शकतात, आम्ही त्याच्यावरती नक्कीच व्हिडिओ करू। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका आणि आपल्या ऑल अबाउट बुक्सला नक्की सबस्क्राईब करा। वाचत्या जणांसाठी आणि वाचकांसाठी आम्ही कायम कटिबद्ध आहोत। धन्यवाद।